परत नाव विचारलं की सॉक्रेटिस ते दाभोळकर पानसरे वाह्या तुकाराम आमचा एक नंबर जादा वाढला. पण आता आम्ही सांगतो आमचे मित्र म्हणतायत आता झालं दाभोळकर पानसरे आता नाही आधी आम्ही लांबून देणार. आम्ही विवेकाचा आवाज इतका बुलंद करू की आम्हाला आता तिसरं नाव ऍड करायची अजिबात इच्छा नाही. नाहीतर ते मोठी यादी तयार करून बसलेत. आपल्याला माहिती आहे सनातनमध्ये तशी यादी तयार झालेली आहे की आता आम्ही इतक्या जणांना मारून टाकू. पण आता आम्ही थांबवणार आहे आणि थांबवण्यासाठी आम्ही काय करणार तर लोकांचे गोटुकम असेल लोकांच्या जाणार तरुणांना सांगणार आता आपण थांबवायचं का नाही. आणि म्हणून विवेकाचा आवाज बुलंद करायचा म्हणजे काय करायचं तर या सगळ्या सामाजिक चळवळी वेगवेगळ्या क्षेत्रात करणार आहे त्याच्याशी आपल्याला जोडून घेणं त्याच्यामध्ये सहभाग घेणं. तुम्हाला आवडणारा कुठल्याच सामाजिक चळवळीत भाग घ्या आणि ती ताकदीने उभा करूया आणि म्हणजे विवेकाचा आवाज बुलंद होईल. आणि या ज्या धर्माच्या शक्ती आहे ज्या इथं नको त्या चुकीचं सांगताय इथं लोकांना काम करणं असह्य होत आहे अशा पद्धतीच्या या प्रवृत्तीला विरोध करणं. आणि म्हणून आमचं नाटक हे नाटक नसून आम्ही आमचा निषेध व्यक्त करतो. आणि मग इथली परंपरा काय आहे जागतिक परंपरा काय आहे मानवतेची देशातली परंपरा काय आहे हे आपल्याला या निमित्तानं नाटकातून बघायला येईल. त्यामुळे अधिक मी वेळ न घेता कदाचित नाटक झाल्यावर आपल्याला बोलायला मुभा दिली जाईल. आपणही नाटकाबद्दल जरूर बोलू शकता. फक्त आमचं एवढं मत आहे की घडलेली घटना ही अत्यंत चुकीची आहे किंवा अत्यंत संताप आणणार आहे आणि या पद्धतीच्या प्रवृत्ती ठेचून काढायला पाहिजे पण शांततेच्या आयुष्यात मार्गाने. आणि म्हणून आम्ही म्हणतो की या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सगळे मित्र इस्लामपूरचे सगळे मित्र आहेत मी नंतर नाटक झाल्यावर ओळख करून देईन आम्ही नाटक करतोय. तपासल्या पाहिजे. हे सांगणारे तुम्ही कोण? हे सांगणारे तुम्ही कोण?
मंडळी ऐका, चित्त सावध ठेवून ऐका. गोष्ट इसवी सनापूर्वीची 399 सालातली. युरोप खंडातल्या ग्रीस या इवल्याशा देशातील मूठभर महाजनाची लोकशाही मिरवणाऱ्या अथेन्स या नगरीतील तिथला हा माणूस, नाव याचं सॉक्रेटिस. सॉक्रेटिस, हो हो सॉक्रेटिस. भारी विद्वान, विवेकाचं निदान. म्हणजे आपल्या डॉक्टर दाभोळकरांसारखं म्हणा की. पण अथेन्सच्या शासकांनी भरलाय त्या चौकाटला. आज होणार आहे त्याचा फैसला याच चौकात नगरवासियांसमोर. कारण म्हणतात ते स्वतःला न्यायनिष्ठुर. काय आहे सॉक्रेटिसचा गुन्हा? चला मंडळी पाहूयाच पुन्हा. सॉक्रेटिस महोदय पवित्र अथेन्स नगरीचे ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्ञान अकादमीच्या माध्यमातून तरुणांना भडकवतायत, त्यांच्यामध्ये पाखंडी मताचा प्रचार करतायत. एवढंच नव्हे तर यांना स्वतंत्र बुद्धीने विचार करायला होतायत. आणि याचमुळं अथेन्सच्या परंपरेनं चालत आलेल्या श्रद्धा, कर्मकांड, कायदे याचा आदर करण्याचे झाले. आणि यामुळं हे शासन चिंतित आहे की ही स्वतंत्र बुद्धीने विचार करणारी तरुण मंडळी आमची सत्ता उलटून टाकतील अशी साधारण भीती आहे. त्यानंतर त्याला सॉक्रेटिसचे धोकादायक विचार करणे होत आहेत. सबक अथेन्सचे शासन सॉक्रेटिस महोदयाला या समाजद्रोहाबद्दल मृत्यूदंडाची शिक्षा बनवत आहे. आणि हो, सॉक्रेटिस महोदयानं आपला गुन्हा कबूल केला, शासनाची माफी मागितली तर मृत्यूदंडाऐवजी या देशातून हद्दपार होण्याची शिक्षा बनवत आहे. माफी मागा गुरुजी, माफी मागा. शिक्षा कमी होईल. माफी मागा गुरुजी. माझ्या तरुण मित्रांनो, माझ्यावरचं तुमचं प्रेम, किंबहुना विवेकावरचं तुमचं प्रेम बघून मला प्रचंड आनंद होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, आज जर का मी या अमर्त्य देहावरती लोभ ठेवून माफी मागितली तर उद्या आपण कधीही न केलेल्या अपराधाबद्दल आपणास हे गुन्हेगार ठरवू. पशुपेक्षाही हीन जीवन आपणा साऱ्यांनाच जगावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपलं विचार करण्याचं स्वातंत्र्य गमावून. मग मला सांगा, तुम्हाला माझा हा नष्ट होणारा देह हवा आहे का विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य हवं आहे? सांगा मला, तुम्हाला काय हवंय ते? विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. सॉक्रेटिस हे काय लावलं? विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य म्हणजे विचार करण्याचं, विचार करून अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, जो की मानवाचा मूलभूत अधिकार आहे असं मला वाटतं. सॉक्रेटिस या अधिकाराचा गैरवापर करतोयस, तरुणांना भडकावतोयस. हेच तर तुमच्या दुःखाचं कारण आहे महाशय. कारण आजचा तरुण, आजची तरुणी जर का विचार करू लागली, विचार करून अभिव्यक्त होऊ लागली, विवेकी झाली, स्वयंप्रकाशित झाली, तर उद्या तुमच्या राजसत्तेला आव्हान देईल याची भीती आपणास. सॉक्रेटिस, तुला या समाजद्रोहाबद्दल 20 प्राशन करण्याची शिक्षा आम्ही फटकवतोय. सत्यासाठी विषयी मी अगदी आनंदानं प्राशन करेन. पहिला झेंडा रोईला बुधन, मनाला दुःख नाही दैवजात, दुःख नाही दैवजात, दुःख नाही दैवजात. त्याच्या मागेला वाडांचा मत, करूला वाडीवर मात, करूला वाडीवर मात, करूला वाडीवर मात. जगात दुःख आहे हो, दुःखाला कारण आहे हो, कारण शोध
आदेश. ऐका श्रीमान तुकाराम बोल्लोबा आंबिले, आपणास धर्मपीठाच्या आदेशान्वये कळविण्यात येते की आपण करत असलेल्या धर्मचिकित्सेच्या गुन्ह्याबद्दल आपल्यावर खटला भरण्यात आला आहे. तरी आपले काही म्हणणे असेल तर आपण ते धर्मपीठासमोर हजर राहून मांडावे असे फरमान काढण्यात आलेले आहे. नमस्कार, मी तुकाराम बोलोबा आंबिले आपल्या धर्मपीठाच्या आदेशान्वये धर्मपीठासमोर हजर झालो. तुकाराम बोल्लोबा आंबिले, आपण धर्माबद्दल समाजामध्ये गैरसमज पसरवत आहात. धर्म परंपरेच्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये आजवर धर्माला कोणी प्रश्न उपस्थित केले नाही. तुमचं हे वर्तन धर्मद्रोही आहे आणि आपण धर्मपीठाचे गुन्हेगार आहात. आपणास हे मान्य आहे का? मान्य आहे का? महोदय, धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे तुका म्हणे वर्णा धर्म, अवघे आहे समब्रह्म, मुंगी आणि राव आम्हा सार खाची जीव. हेच आम्हाला सांगावयाचं आहे की आपण नाहक प्रश्न उपस्थित करून देव आणि धर्माची बदनामी करीत आहात. मी नाहक प्रश्न उपस्थित करत नाही. मी धर्माची विधायक चिकित्सा करतो. या लोकांना खरा देव आणि खरा धर्म समजावून सांगतो. प्रश्न उपस्थित करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले? दिले. जन्माने आपण शूद्र आहात आणि धर्मशास्त्रानुसार धर्म सांगण्याचा व चिकित्सेचा अधिकार फक्त महोदय, आपण म्हणता ते धर्मशास्त्र कोणी निर्माण केलं? परमेश्वराने. पण तुझ्या या बिजून प्रश्नाची उत्तरे द्यायला धर्मपीठ बांधील नाही, कळले? धर्मपीठाच्या सर्वोच्च न्यायालयासमोरचे तुझे हे वर्तन तू गुन्हेगार असल्याचे सिद्ध होते. मी कोणताही अधर्म करत नाही महोदय. आपण मला शूद्र समजत असला तरीही मी अगोदर माणूस आहे आणि मग या माणसाच्या मुक्तीचा विचार सांगणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणताना मला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. आणि हो, जर का आपल्या धर्मात हा गुन्हा असेल तर असला हा धर्म आणि असले हे धर्मपीठ मी मानत नाही. द्रोह केवढा मोठा हा धर्मद्रोह. अरे तू क्या कुठे भेटले पा? हजारो वर्षाच्या परंपरेला सुरुंग लावाय निघाला. तू क्या तुझा पक्का बंदोबस्त करतो? जरी माझी कोणी कापतील मान तरी नको आन वधो जीवा. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग आणि मन. पाप महापाप. धर्मगुरव्या सिंच्या तुक्या तो आमचा धर्मगुरू आहे निघाला. हे समस्त धर्मप्रियजनो, धर्मसेवक हो, हा तुकाराम साक्षात सर्वश्रेष्ठ धर्मपीठाचे मती म्हणायचा या नाही. त्यामुळे उद्या आमचा धर्म शिल्लक राहणार नाही. सबक तुकारामास त्याचे अभंग न लिहिण्यास आणि रचलेले अभंग इंद्रायणीमध्ये बुडून समूळ नष्ट करण्याचे आदेश धर्मपीठ देत आहे. शिवाय याला कठोर शासन देत आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मान्यले नाही बहुमता. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मान्यले नाही बहुमता. सत्य असत्याशी मन सुद्धा
संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आंदोलन करत आहेत, तरी आपण त्यांच्याशी थेट संपर्क करू. नमस्कार. नमस्कार. गेली 24 वर्ष आपण अनितच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतो. नेमकी अनितची भूमिका मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो, आणि ती म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एका चतुसूत्रीवर आधारित काम करते. ती म्हणजे नंबर 1 शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. नंबर 2 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार. नंबर 3 धर्माची विधायक चिकित्सा करणे. आणि नंबर 4 समविचारी संघटनांना जोडून घेणे. 18 वर्ष रखडलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारची आंदोलन करत आला व इथून पुढे हा कायदा समोर करण्यासाठी आपण काय करणार? सरकारने जादूटोणा विरोधी कायदा पास करावा यासाठी आजपर्यंत शांततेच्या मार्गाने आम्ही असंख्य आंदोलने केली. सरकारला निवेदने पाठवली, उपोषणे केली, स्वतःला थोबाडीत मारून घेतलं, स्वतःच्या रक्ताने पत्रे लिहिली. इतकंच काय तर मुंबईला मोठ्या प्रमाणात जलभरो सुद्धा केलं. तरी सुद्धा सरकारने जादूटोणा विरोधी कायदा अजूनही पास केलेला नाही. पण जोपर्यंत हा कायदा पास होत नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करू. डॉक्टर, गेली अनेक वर्ष आपण अतिशय संवेदनशील विषयावरती संघर्ष करत आहोत. त्यामुळे काही लोकांचा व संघटनांचा आपल्यावर रोष आहे. त्याची तुम्हाला जीवितास भीती वाटत नाही? छे, भीती अजिबात नाही. कारण विवेकवादाची ही परंपरा फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून चालत आलेली आहे. आणि ही परंपरा फक्त मी एकटा पुढे नेतोय असं अजिबात नाही. माझ्यासोबत चळवळीच्या या कामात माझे असंख्य साथी आहेत. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, सत्य शोधताना जी किंमत आम्हाला मोजावी लागेल ना, ती मोजायची आमची तयारी आहे. आणि मला हेही माहीत आहे की समोरच्या गर्दीतला एक जण माझ्यावर गोळी झाडे टपून बसला. पण मित्रा, तुझ्या बंदुकीची दहशत मला अजिबात वाटत नाही. कारण त्या बंदुकी मागे हात असतात ते भित्र्या माणसाचे. म्हणूनच टाकती बंदूक, सोड ती भीती, आणि चल आपण दोघं मिळून शोधू प्रकाशाच्या नवीन वाटा. डॉक्टर, इथून पुढील वाटचालीस तुम्हाला तुमच्या चळवळीतील साथीस आमच्या चॅनल्सकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंदराव पानसरे. आपण त्यांचंही मत जाणून घेऊ. कॉम्रेड, नेमका आपला कोणाला विरोध आहे? मी ज्या कार्ल मार्क्सचा अनुयायी आहे, तो मार्क्स म्हणतो डाऊट एव्हरीथिंग, प्रश्न विचारा. या जगामध्ये प्रश्न विचारायची जी परंपरा आहे ती परंपरा फार मोठी आहे. आणि ते फक्त प्रश्न विचारूनच थांबले नाहीत, तर त्यांनी परिवर्तनवादी साहित्याच्या माध्यमातून लिखाण केलं, ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आज भीतीला हे परिवर्तनवादी साहित्य लोकांच्या मध्ये पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. त्याचं कारण सांगतो. महात्मा गांधींचा खून झाला. महात्मा गांधींचा खून करणाऱ्या माणसाचा, नथुराम गोडसेचा दो केला जातो. नेमकं लोकांना संभ्रम आहे की गांधी मोठे का नथुराम गोडसे मोठा. त्याच्यामुळे हे परिवर्तनवादी साहित्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपलीच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आजकाल जो तो उठतो आणि शिवाजी महाराजाला गो ब्राह्मण प्रतिपालक वगैरे असतीलही शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक, पण ते त्यांच्या पुरते मर्यादित नव्हते. ते बहुजनवादी परंपरेचे आणि बहुजनांचे नायक होते. रयतेचा राजा होता, शेतकऱ्यांचा राजा होता. त्याला कशाला संकुचित करून ठेवायचं? खरं म्हणजे आपल्या समाजाला एक घाण सवयच लागलेली आहे की इतिहासाचं विकृतीकरण करायचं. आजकाल इतिहासाचं विकृतीकरण करायचं चाललेलं आहे. आणि अलीकडं अंबानी आणि बिर्ला यांची समिती अलीकडच्या सरकारने नेमली होती, शिक्षण सुधार समिती. ती समिती काय म्हणते? पोरांना आता इतिहास शिकवू नका, पोरांना तत्वज्ञान शिकवू नका, समाजशास्त्र शिकवू नका. मग शिकवायचं तरी काय? नटबोल्ट डावलायला शिकवा, अशी समिती म्हणते. म्हणजे पुन्हा एकदा इथं कुणाची व्यवस्था आणायची. बरी माणसं तत्वज्ञान नाकारतात, पण नटबोल्ट आवळा असं म्हणतात. म्हणजे ते देखील कुठलं तरी तत्वज्ञान मानतात. आम्हाला काय म्हणायचं? हे नाही तर ते कुठलं तरी तत्वज्ञान माना. आमचे कुठले जे डावीकडून मध्यापर्यंत आहेत ते सगळे आमचे. पण असं करत असताना चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शत्रू मित्र
मात्र विवेक जोपासायला पाहिजे. आपले शत्रू कोण आणि आपला मित्र कोण हे आपल्याला तपासायला पाहिजे. एकेकाळचा शत्रू आजचा तुमचा मित्र होऊ शकतो. झाला तर त्याला लांब ठोकून देऊ नका, सोबत घ्या, परिवर्तनाची लढाई लढा. आमचा नेमका विरोध जो आहे तो नथुरामवादी प्रवृत्तीला आहे, भांडवलशाही प्रवृत्तीला आहे. पण असं म्हटलं की बऱ्याच लोकांना पानसरेचा राग येतो. एवढी आला तर वय वर्ष घ्यायची माझं, कुणाला काही वाकडं करायचंय त्याला करायचंय ते करू दे, मी माझं काम करत राहणार. धन्यवाद. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या जाण्यानं खरोखरी पंचायत ठेवणार आहे. त्या सर्व पंचांचं परस्परांचं एकच नातं आहे. होय, आम्ही सूर्य पाहिला आहे. होय, आम्ही सूर्य पाहिला आहे. संकटे नाही दिशा धरली, सुखायाची नशा. संकटे नाही दिशा धरली, सुखायाची नशा. संकटे नाही दिशा धरली, सुखायाची नशा. त्यातून जिंकायाची आशा, कधी सुटायाची नाही. त्यातून जिंकायाची आशा, कधी सुटायाची नाही. सावल्या जरी गर्द जावी, विवेकाची वाट. सावल्या जरी गर्द जावी, विवेकाची वाट.
छोटंसं आपण नाटक होतं. आपण म्हणतोय की माणूस मारून विचार संपत नाही, पण माणसाला मारणाऱ्याबद्दल तर एकूण वेदनेनं आणि एकूणच या पद्धतीनं आम्ही हा निषेध करतोय. याचा आजचा खरं तर मित्रांनो हा 60वा प्रयोग आहे आणि आम्हाला त्याचा काय आनंद वाटत नाही, कारण आम्ही काय प्रयोग करायसाठी निषेध करायसाठी दिल्लीला सुद्धा आम्ही 12 प्रयोग केले, राजधानीच्या ठिकाणी. आम्ही म्हणतो आता अमेरिकेत सुद्धा जाऊन निषेध करणार आहे, कारण जागतिक पातळीवर या दोघांचा खून होतोय, सामाजिक कार्यकर्त्यांचा. आणि या जागतिक पातळीवर आता इतके जोरदार चर्चा चालू आहे. पुन्हा एकदा आम्ही चर्चा जागतिक पातळी बघा आपल्या देशात होतंय. उद्या राज्यकर्त्यांना लाज वाटत ना, इतकी जागतिक पातळीवर चर्चा होते, अजून कुणी सापडत नाही. कुणी सापडत नाही एका बाजूला, खून का होतो हा एक प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही या शांततेच्या अहिंसक मार्गाने हे आम्ही आमचं निषेध नोंदवतोय. मित्रांनो, मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की आता आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या पातळीवर काम करावं लागेल. मी 2-3 गोष्टी सांगेन की आता इथं पुस्तक स्टॉल आहे, इथं आमचे श्रमिक प्रतिष्ठानचे पुस्तक आहे. आम्ही आता ठरवले डॉक्टरांचा खून झाल्यानंतर आम्ही जवळजवळ लाखो रुपयाचे पुस्तक आम्ही जो प्रकाशन दर ज्या दरात येईल त्या दरात आम्ही विकली. पानसरेंचा खून झाल्यानंतर आम्ही ते ठरवलं घरोघरी शिवाजी पुरवठा केला पाहिजे, घरोघरी पानसरेंची पुस्तकं केली पाहिजे. आम्ही हा ध्यास घेतलाय. आम्ही आता गावोगावात खेडोपाड्यात आम्ही पुस्तक देतोय, कारण पुस्तकं आता आपल्याला माहिती असेल की श्रमिक प्रति काय पदाधिकारी असतील. आता पुस्तकं छापायला वेळ इतकी मागणी आहे, याचा अर्थ जनमत बदलायला लागले. आणि हे जनमत बदलायला लागले की आता या पद्धतीने इथून पुढे कुणाची हत्या होणार नाही. पानसरेसारख्या दाभोळकरांसारख्या होऊच नाही, पण सामान्य माणसाला सुद्धा इथं जगण्याचा अधिकार आहे. तो लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे सामान्य माणसाने कुणी कुणाला मारता कामा नये. म्हणून आपण पुढल्या काळामध्ये आपण हिंसेचे खिलाफ असं म्हणून एक अभियान देश पातळीवर राबवायचा आपला निर्धार आहे. त्यामुळे हे सगळे आमचे मित्र मी 2 मिनिटं ओळख करून देतो. आणि आम्ही नेहमी असे गावोगाव जाऊन करतो आणि गावोगाव जाऊन करताना आम्ही सांगतो की बाबा रे तू काय करायचं आहे, तुम्हाला सामान्य माणसाला राग येतो ना खून झाल्याबद्दल, तर आमच्या बरोबर राहा. आम्ही समजा अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करतो, ये तुला कुठलं कम्युनिटी पार्टी पाहिजे तिकडे, कुठं तुला भारतीय विज्ञानात काम करायचं तुला तिथे, तुला जिथं आवडेल तिथे ये, पण ये आता तटस्थपणा राहू नको. किंवा आपल्याकडे असते ना सज्जनपणाची व्याख्या दिली जाते, जो कुणाच्या आध्यात नसतो कुणाच्या मध्यात नसतो त्याला सज्जन आहे. मी म्हणतो सज्जन आहे तो नालायक माणूस, कारण काहीच करत नाही तो माणूस, ना इकडं ना तिकडं, ना डाव्या बाजूला ना उजव्या बाजूला, तो बदमाश. त्यामुळे लक्षात घ्या की समाजात हस्तक्षेप करणारे तुम्ही आम्ही झालो तर आपल्याला दाभोळकरांचा आणि पुन्हा असल्याचा खून करणं त्यांना शक्य होईल. त्यामुळे आपण एका बाजूला ठरवलं असं निश्चितपणे आपण या बाजूनं कुठल्याही परिवर्तन बाजूनं आहोत. आणि म्हणून आम्ही नाटक चालेल सांगतो लोकांना, आम्ही नाटक करतोय, चला आम्हाला आता तुमचं योगदान द्या, आमचं पुस्तक घ्या, आम्ही आता झोळे फिरवतो त्यामध्ये पैसे टाका, कारण आम्ही पण याच्यासाठी पैसे घेत नाही, आम्हाला प्रवास खर्च द्या, आम्हाला तुम्हाला कुठल्या गावात बोलवा, आम्ही तिथं हजर आहे, कारण आम्हाला हा विचारच मांडायचा आहे. आणि आम्ही आता अशा बऱ्याच टीम तयार केलेल्या आहेत आणि आमच्या पुढल्या काही काळामध्ये 10-12 टीम याच विषयाचे आम्ही करायचं म्हणत आहे, कारण हा विचार पुढे जाण्यासाठी. त्यामुळे तुमचं योगदान हवं आहे इथल्या लोकांचं, की तुम्ही पहिले आमची पुस्तके घ्या, ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सहभाग घ्या, आम्हाला इथं तुम्हाला जेवढी शक्य असेल तुम्ही मदत करा, तर हे काम पुढे जायला पाहिजे. आणि मी माझ्या मित्रांची ओळख करून देतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आमचे मित्र आहेत, आम्ही तुमच्यासारखेच आहोत, काही वेगळं नाही. आणि आम्ही सांगितलं ना आम्ही नाटक करतो याचा अर्थ आम्ही पूर्वीचे कार्यकर्तेच आहोत. मी सुनील जाधव आमचा वाजवायचा शेतकरी आहे, शेती काम करतो, पण त्याला वाजवायचा नाद आहे. तो म्हणतो माझं काम काय वाजवायचं, तो तुमच्यासाठी परिवर्तनासाठी वाजवेल, तो खूप चांगला वाजक आहे. माझ्या दुसऱ्या मित्राचा करून घेतो, अतिशय गुणी कलाकार आहे, विजय नांगरे म्हणून आहे. लोकमतमध्ये जेवढी कार्टून येतात दैनिक लोकमध्ये ती सगळी कार्टून आले येतात. हा देश पातळीवरचा आर्टिस्ट आहे, चित्रकार आहे, गायक शिक्षक आहे, चित्रकार आहे. हा जगन्नाथ नांगरे, अतिशय आवाज तुम्ही ऐकला असेल, खूप चांगला आवाज आहे आणि गेल्या अनेक वर्ष चळवळीत काम करतो. आणि देश पातळीवर युवा फेस्टिवल असतं कॉलेजच्या मुलांचं, त्यामध्ये आमचं इस्लामपूर टॉपला असतं बऱ्यापैकी, त्याचं सगळं श्रेय जगन्नाथकडे जातं. हा कर्मवीर पाटील कॉलेजमध्ये नोकरीला आहे. अजय काळे हा DED झालाय, BEd झालाय, स्वतःचे क्लास घेतो आणि MPSC पण करतो आणि गेले 6 वर्षापासून अनिसमध्ये काम करतो. आता अरुण बसले मानसशास्त्र शिकतो. आपल्याला माहिती आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानस मित्र म्हणून संकल्पना आहे की या पद्धतीनं लोकांना मानसिक आधार देण्याचं काम आहे. तर असे आमच्याकडे आता पदवीधर होतात, ते मानसशास्त्र शिकून मानस मित्र म्हणून अनेक लोकांची सेवा करणार आहे. अजय बालकर हा MA करतोय, तोही स्पर्धा परीक्षा देतोय. योगेश उदय हे शिवाजी विद्यापीठामध्ये अधिव्याख्याता म्हणून काम करतायत आणि विद्यार्थी दशेपासून अनिच्छा आणि एकूण पुरोगामी चळवळीचं काम करतायत. विनय कांबळे हा विनय कांबळे सुद्धा MA करतोय आणि गेली 5-6 वर्ष चळवळीत काम करतोय, अनिसमध्ये काम करतोय.
सुरेशची खास महत्त्व हा इंजिनिअरिंगचा लास्ट इयरचा विद्यार्थी आहे. इंजिनिअरिंगला आत्तापर्यंत त्याचा 10वी 12वीचा त्याच्या टॉपर विद्यार्थी आहे. म्हणजे असं कोणी म्हणू नये की आमचं करिअर जरा सर्व त्याला बिघडण वगैरे. आमच्याकडे आता इथलं तुम्हाला अभिमानात सांगेल, मुंबई शहरामध्ये आमच्या इस्लामपुरातले जे चळवळीत 30-35 PSI STI झालेली पोरं आहेत आमची, जी चळवळीत काम करत होते. त्यामुळे चळवळीत काम केल्यानं तुमचं करिअर बिघडत नाही तर करिअर वाढतं आणि माणूस म्हणून जगायचं सामर्थ्य येतं. नाही तर अधिकारी गेले की लास्ट कालेजला दुसरा धंदा काही करत नाही. आणि आम्ही तो चळवळीत गेला समजत नाही समाज. त्यामुळं हा अवधूत काम आहे. हा ॲनिमेशन करतो, सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती तो सांगली जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आहे. तक्षशिला ज्ञान केंद्र नावाचं एक वेगळं संघटन आहे, त्याचा तो संस्थापक सदस्य आहे. मी स्वतः संजय बनसोडे गेली 25 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन काम करतो, विद्यार्थ्यांसोबत काम करतो आणि शिवाजी विद्यापीठात सिनेट मेंबर म्हणून काम केलेलं आहे आणि 15 वर्ष दैनिक लोकमत आणि केसरीसाठी काम केलेलं आहे. माझी नोकरी आणि सोडून जेवढा वेळ मिळेल तेवढा मी चळवळीत घेतो, कारण मी बाबासाहेबांचा आम्ही आहे. त्यामुळे अधिक वेळ मला समाजासाठी द्यायचा एवढं मानतो. नंदकिशोर तायशिकर आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस आहेत. तिकडं आमचा हा आता सध्या मनोज आहे बघा, वैद्यकीय शिक्षण घेतो इस्लामपूरमध्ये आणि तो पुस्तक टॉलला आहे. अजून त्याला नाटकाला प्रॅक्टिस झाली नाही, त्याला पुस्तक चालू होता. आमचं कसं असतं रोज बदलतो, कधी मी पुस्तक चालू असतो, कधी तो नाटकात असतो. हा पाठीमागं फोटो काढायचा त्याला काम दिले फोटो काढायचा, तो वेळ चालायला. त्यामुळे कसं आहे पात्र बदलतात, पण सगळ्यांनी जी पडेल ते काम करणं हे चळवळी लागते ना. आणि आता तर बिकट परिस्थिती आहे राज्यात, केंद्रात आता त्यांची सत्ता आली जी आपल्याला पूरक अशी नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्या मिळून विवेकाचा आवाज बुलंद करायला पाहिजे आणि तुम्ही ती साथ कराल. आणि आपल्याला काय आपण म्हणून की जोरदार आता वेळ आली. आम्ही डॉक्टर गेल्यानंतर आम्ही खरं तर आम्हाला खूप वेदना झाल्या, पण आम्हाला लक्षात आलं की आज डॉक्टर नाही, खूप वेगानं काम केलं आम्ही दिनभर. आपण बघितलेलं आहे पानसरे गेल्यानंतर दुपटीनं आम्हाला त्रास झाला किंवा आणखी काय आपल्याला सगळ्यांना. पण आम्ही म्हणतो की ही माणसं नाही तर आता त्यांची भरपाई कोण करणार नाही. पण अनेक संघटितपणे सामूहिकपणे काम केलं तर आपण हे करू शकतो. मी आता संयोजकांना पण धन्यवाद देईन. श्रमिक प्रतिष्ठान आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत आणि सगळ्यांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मी आभार अजिबात मानणार नाही, कारण आम्ही एकदा हातात घालून काम करतो. शेवटला आपण हातात घालून गाणं पण म्हणायचं सरांनी सांगितलं.